नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. स्वामी भक्त हो, नमस्कार. आपण स्वामींची भक्ती करत असतो, नामस्मरण करत असतो, कधी जाणीवपूर्वक तर कधी आपल्याही नकळत स्वामींचे नाव आपल्या मुखात येतच असते. हा फक्त माझाच नव्हे तर प्रत्येक स्वामी भक्ताचा अनुभव आहे. ज्या स्वामी भक्तांनी हे अनुभवले असेल तो स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करेल. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, असाच एक अनुभव ज्याच्यातून स्वामींची प्रचिती आली तो मी इथे सांगणार आहे. कामावरून घरी येत असताना एका महिलेला चक्कर आली होती आणि तिला एका बाकावरती लोकांनी बसवले होते, परंतु तिची शुद्ध पूर्ण हरपली होती. ते पाहून मदत करण्याची इच्छा झाली म्हणून पुढे होऊन त्यांना मदत केली. 5-10 मिनिटांनी त्या महिलेला शुद्ध आली, पण त्यावेळी माझी बस निघून गेली होती. रिक्षा मिळेपर्यंत अजून वेळ गेला. बस भेटली नाही याची मनात खंत होती. रिक्षामधून बसून पुढे आल्यावरती रस्त्यावर थोडी गर्दी दिसली. सर्व वाहने एकाच बाजूने जाण्यास पोलीस सांगत असताना दिसले. रिक्षा थोडी पुढे गेली आणि मी पाहिले की बसचा अपघात झाला होता. बसची अवस्था बघून मनातून प्रार्थना निघाली की कोणाला काही जास्त लागले नसावे. दुसऱ्या क्षणी माझ्या लक्षात असे आले की हीच बस भेटली नाही म्हणून मी मनातून दुःखी होते आणि हे आठवून पायाखालची जमीनच सरकली. त्या महिलेला चक्कर येणे, तिला मदत करण्यामध्ये बस निघून जाणे, रिक्षा भेटण्यास उशीर होणे ही सगळी तर माझ्या स्वामींची लीला होती. या घटनेपासून, या अपघातापासून मला लांब ठेवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी खरंच स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात. नव्हे तर ते तुमची साथ कधीच सोडत नाहीत. स्वामी स्वतः कधी समोर येत नाहीत. ते कुणाच्या तरी रूपात, कुठल्या तरी अडथळ्याच्या रूपात आपल्याला थांबवतात, वाचवतात. म्हणून भक्त हो, नामस्मरण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा भक्त स्वामींना जपतो तेव्हा स्वामी भक्ताला जपतात. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना, स्वामी भक्तांना शेअर करा. धन्यवाद. स्वामी भक्त हो, कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.